आतापर्यंत तब्बल 11,000 मतांची आघाडी अजित पवारांनी घेतली आहे। तर नांदगाव मधून सुहास कांदे आघाडीवर आहेत। नांदगाव मधून समीर भुजबळ पिछाडीवर जाताना पाहायला मिळतात। समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून नांदगाव मध्ये ते उमेदवारी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते आता पिछाडीवर जाताना पाहायला मिळतात। समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामधली जी बाचाबाजी झाली होती यामुळे सुद्धा त्यांचा मतदारसंघ चर्चेत आला होता। राजू पाटील पिछाडीवर आहेत। अचलपूर मधली एक धक्कादायक बातमी आपण बघतोय। पहिल्या कलांमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आहेत। कोर्ल्यातून मंगेश कुडाळकर आघाडीवर आहेत। खडकवासला मधून सचिन दोडके आघाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या कलांमध्ये आपण बघतोय कल बदलताना दिसतात। औरंगाबाद पूर्व मध्ये इम्तियाज जलील आघाडीवर पाहायला मिळतात। इम्तियाज जलील 31,938 मतांनी आघाडीवर आहेत। अतुल सावे यांना केवळ आपण बघतोय की अतुल सावे हे मागे पडलेले पाहायला मिळतात। इम्तियाज जलील हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतात। औरंगाबाद पूर्व मध्ये इम्तियाज जलील कोणत्या भागातली मतमोजणी सुरू आहे त्या फेऱ्या सुरू आहेत यावर सुद्धा काही भागांमध्ये काही मतदारसंघांमध्ये आपण बघितलं। आता सध्याच्या घडीला अतुल सावे यांना केवळ 540 मतं मिळाली आहेत। मात्र अतुल सावे हे त्या मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत। एकनाथ शिंदे यांना 5,000 मतांची आघाडी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केदार दिघे हे पिछाडीवर आहेत। केदार दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला सामना होता। केदार दिघे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत। नागपूर जिल्ह्यात भाजपनं मुसंडी मारली आहे। 12 पैकी 8 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। 3 जागी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते। लोकसभेला संपूर्ण विदर्भातलं चित्र वेगळं होतं, मात्र विधानसभेला जे कल येताना दिसतात या विधानसभेच्या कलांमध्ये विदर्भ आणि नागपूर मधलं चित्र काहीसं वेगळं आहे। 3 जागी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्ष आहे, तर तब्बल 8 ठिकाणी भाजप या ठिकाणी पहिल्या कलांमध्ये मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपची पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मुसंडी आहे। तब्बल 12 पैकी 8 ठिकाणी भाजप आघाडीवर पाहायला मिळत आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांनी 11,000 मतांची आघाडी घेतलेली आहे। चौथ्या फेरीमध्ये आघाडी वाढताना दिसते। चौथ्या फेरी अखेर 15,245 मतांची आघाडी आहे। महायुती 161 वर पोहोचले। आघाडीच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी मात्र कमी होताना दिसते, 100 वर आहे। इतर पक्ष 17 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्या सहकारी अनुपमा यांच्याकडे जाऊयात अधिक अपडेटसाठी। क्षणाक्षणाला ही आकडेवारी आता बदलत चाललेली आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांची आघाडी आणखी वाढत चालली आहे। 15,245 मतांचा लीड सध्या अजित पवारांकडे आहे। चौथी फेरी अखेरची ही आकडेवारी आहे। श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे आघाडीवर आहेत। आदिती तटकरे मंत्री आहेत सध्या मंत्रिमंडळामध्ये आणि आदिती तटकरे यांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे आघाडीवर आहेत। 27,670 मतांचा लीड आहे सध्या आदिती तटकरेंकडे। महाराष्ट्राच्या महासंग्रामातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट, अचूक आणि वेगवान बातम्या आपण पाहतोय झी24 तासवर। आदिती तटकरे 7व्या फेरीमध्ये 27,000च्या लीडनं आता पुढे आहेत। श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे आघाडीवर आहेत। कोकणामधून काही महत्त्वाच्या बातम्या इकडे सिल्लोडकडे जाऊया। अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत। अब्दुल सत्तारांची आघाडी अजूनही कायम आहे। तिसऱ्या फेरीमध्ये अब्दुल सत्तार आघाडीवर। तर 288 मतदारसंघांमधले कल आपल्या हातात आलेले आहेत आणि आता जवळपास 4थी 5वी अशा फेऱ्या अनेक ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। काही ठिकाणी 7वी फेरी देखील सुरू झालेली आहे आणि मतमोजणीमध्ये सध्या मोठे उलटफेर दिसतात। 160 जागी महायुती आणि 100 जागांवर महाविकास आघाडी आहे। अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आहेत। निकालांमध्ये महायुतीची मोठी मुसंडी, या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, महाराष्ट्राच्या महासंग्रामातली मोठी बातमी। मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर दिसतात। नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6,811 मतांचा लीड आहे। दक्षिण पश्चिम नागपूरमधला मतदारसंघ देवेंद्र फडणवीस उमेदवार आहेत, आघाडीवर आहेत। दिंडोशीमध्ये शिवसेनेचे संजय निरुपम हे आघाडीवर आहेत। पहिल्या फेरीमध्ये संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू पिछाडीवर आहेत। मोठी बातमी आहे सुनील प्रभू पिछाडीवर। अचलपूर मधून बच्चू कडू पिछाडीवर। सगळ्यात मोठी बातमी, बच्चू कडूंच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। 6,128 मतांनी ते पिछाडीवर आहेत। अचलपूर मधून बच्चू कडू यांच्या संदर्भातली सध्याची ही धक्कादायक अपडेट आहे। बच्चू कडू हे पिछाडीवर आहेत। ठाणे शहरमध्ये भाजपच्या संजय केळकर यांनी आघाडी घेतली आहे।
तिसऱ्या फेरी अखेर केळकर 8,983 मतांनी आघाडीवर आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांना केवळ 1,000च्या पुढे मतं मिळालेली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे सुद्धा पिछाडीवर आहेत. महत्त्वाची बातमी, संजय केळकर यांची सध्या ठाणे शहरामध्ये आघाडी दिसतेय. अत्यंत चुरशीची लढत आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक सध्या आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये गणेश नाईक आघाडीवर आहेत. गणेश नाईक 4,693 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये गणेश नाईकांची ही आघाडी दिसून येते. परंपरागत मतदारसंघामध्ये गणेश नाईक, बेलापूरमध्ये भाजप उमेदवार गणेश नाईक आघाडीवर आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामातल्या सगळ्यात अपडेट बातम्या झी 24 तासवर. कणकवलीमधून बातमी, नितेश राणे आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीमध्ये नितेश राणे आघाडीवर आहेत. कोकणातल्या मतदारसंघामध्ये राणे बंधूंची प्रतिष्ठा पडायला लागली आहे. नितेश राणेंच्या 11,000 मतांचा त्यांच्याकडे लीड आहे. पाचवी फेरी, नितेश राणे सध्या आघाडीवर आहेत. या क्षणाच्या मोठ्या बातम्या झी 24 तासवर. नितेश राणे आघाडीवर कणकवलीमधून. पाचव्या फेरीमध्ये नितेश राणे आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची काही दृश्य आपण पहा. 288 मतदारसंघामध्ये 170 जागांवर महायुती, 90 मविया. इम्तियाज जलील यांना सुद्धा आघाडी आहे. अतुल सावे यांच्या संदर्भातली मोठी बातमी, केवळ 540 मतं मिळाली आहेत आणि इम्तियाज जलील यांची विक्रमी आघाडी दिसतीये. कल जरी असले तरी ही आघाडी मोठी आहे. दिंडोशीमध्ये शिवसेनेचे संजय निरुपम सध्या आघाडीवर. पहिल्या फेरी संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू हे पिछाडीवर आहेत. 3,505 मतं सुनील प्रभू यांना मिळालेली आहेत. संजय निरुपम सध्या आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये संजय निरुपम आघाडीवर. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर. इम्तियाज जलील यांच्या संदर्भातली मोठी बातमी, 31,938, जवळपास 32,000चा लीड इम्तियाज जलील यांच्याकडे आहे. सावे यांना केवळ 540 मतं मिळालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. औरंगाबाद पूर्व या मतदारसंघात इम्तियाज जलील आणि अतुल सावे, मोठी लढत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि मोठा लीड इम्तियाज जलील यांच्याकडे सध्या आहे. 31,000च्या पुढे लीड आहे आणि निश्चितच ही मोठी आघाडी आहे, विक्रमी आघाडी म्हणता येईल. अतुल सावे यांना केवळ 540 मतं मिळालेली आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सध्या. महायुती 170 जागांवर आघाडीवर आहे. मविया 90 आणि इतर अपक्ष आहेत 18 जागांवर. 288 मतदारसंघातले कल आणि त्यात आता ज्या पुढे फेऱ्या सुरू आहेत त्यातले आपण हे महत्त्वाचे कल पाहतोय. औरंगाबाद पूर्वमधनं इम्तियाज जलील यांची मोठी आघाडी, 31,938, 32,000ची ही जवळपास आघाडी आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात अजूनही पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आता 7,000 मतांनी पिछाडीवर पडलेले आहेत. निश्चितच संगमनेरमधली ही लढत अत्यंत मोठी, मात्र हा कल तितकाच धक्कादायक आहे. मतमोजणीमधले मोठे उलटफेर आपण पाहतोय आणि या क्षणाच्या एका मोठ्या बातमीसाठी जाऊया थेट श्वेताकडे न्यूज सेंटरमध्ये. अगदी अनुपमा, आणि आताची एक महत्त्वाची बातमी, मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक धक्कादायक गोष्टी समोर आहेत. आघाडी आणि पिछाडीचे खेळ सुद्धा पाहायला मिळतात. हे सगळे कल आहेत. निकालामध्ये महायुतीची मोठी मुसंडी पाहायला मिळते. आपण पाहतोय मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर आपल्याला पाहायला मिळतात. 170 जागी महायुतीनं आघाडी घेतलेली आहे. महायुतीने आता सध्या 200 पार गेलेली आहे. निकालामधली आपण ही सिच्युएशन पाहतोय. भाजपने 109 जागांवर मुसंडी मारलेली आहे. शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी ही 50च्या घरात आहेत. मोठा उलटफेर आपण पाहतोय. हे जे कल येत आहेत आघाडी पिछाडी, यामध्ये आपण मोठे उलटफेर पाहतोय. महायुती 200च्या पार गेलेली आहे. भाजप 109 जागांवर त्यांनी मुसंडी मारलेली आहे. तर शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 50च्या घरात आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार झालेला आहे. जनमताचा नेमका कौल कुणाकडे, हा फैसला आज होणार आहे. भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी केवळ 50च्या घरात आहे. महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय. निकालामध्ये मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. महायुती 200च्या पार गेलेली आहे.
महायुतीकडे कुठेतरी जनमताचा कौल असल्याचं पाहायला मिळते। अर्थात चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही, दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे, पण सुरुवातीचे आताचे जे कल आहेत दुसऱ्या फेरीचे तिसऱ्या फेरीचे त्यानुसार आपण पाहतोय महायुतीचं पारडं सध्या जड आहे। महायुतीकडे सध्या 200 जागांवर ती आघाडीवर आहे, भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी केवळ 50च्या घरात आहे। बटेंगे तो कटेंगे, एक ही तो सेफ आहे असे अनेक मुद्दे भाजपनं प्रचारामध्ये आणलेले होते। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय सांगोल्यामध्ये शहाजी बाबू पाटील हे पिछाडीवर आहेत। शहाजी बाबू पाटील यांचं विधान गाजलेलं होतं, त्यांनी शिंदेंना साथ दिलेली होती आणि त्यानंतर आपण आता पाहतोय सध्या हे जे अपडेट येतात त्यानुसार सांगोल्यामध्ये शहाजी बाबू पाटील हे पिछाडीवर गेलेले आहेत। तर भाजप महाराष्ट्रामधला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजपनं 2019ची जी कामगिरी केलेली होती तर भाजप हा सध्या मोठा पक्ष ठरत आहे। 200च्या पार भाजप गेलेली आहे। या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये हा थोडासा कल हा कमी होता आणि त्यानंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा जोर लावलेला होता आणि आपण त्यानुसार पाहतोय भाजपनं 109 जागांवर मुसंडी मारलेली आहे। शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ही केवळ 50च्या घरात आहे। 50 जागांवर महाविकास आघाडीला सध्या आपल्याला महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आताची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष कोण ठरलेला आहे तर तो भाजप ठरलेला आहे। 2019च्या तुलनेमध्ये आत्ताची जी कामगिरी आहे ती सरस असल्याचं पाहायला मिळते। भाजप 2019 मध्ये जी कामगिरी केलेली होती त्यापेक्षा आत्ताची जी कामगिरी आहे ती सरस आहे। कुठेतरी भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं कौल देत असल्याचं पाहायला मिळते। 2019च्या तुलनेमध्ये जर आता विचार केला तर यंदाची कामगिरी ही भाजपची सरस आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपनं दमदार कामगिरी केलेली आहे आणि सध्या 109 जागांवर भाजपनं महाराष्ट्रामध्ये आघाडी घेतलेली आहे। 288 मतदारसंघामध्ये सध्या मतमोजणी पार पडते, अनेक फेऱ्या होणार आहेत, दुपारपर्यंत याचं चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र आता जे कल आलेले आहेत त्यानुसार आपण पाहतोय 2019 पेक्षा भाजपनं सरस कामगिरी केलेली आहे, 109 जागांवर आघाडी घेतलेली आहे।